मित्रांनो नमस्कार. मागच्या आठवड्यामध्ये आपल्या बारमधील वकिलांनी श्री सुधाकरराव आव्हाड सर यांचे भारतीय संविधान जडणघडण या विषयावर एक लेक्चर ठेवलेलं होतं. मी अमेरिकेत असल्यामुळं मला वेबिनारवर जॉईन करायला संधी द्यावी अशी विनंती मी संयोजक कमिटीला केलेली होती. त्यानुसार त्यांनी तो प्रोग्राम वेबिनारवर घेतला होता. मी त्या प्रोग्राममध्ये जॉईनही झालो होतो. परंतु आव्हाड सरांचं लेक्चर झाल्यानंतर ज्या वेळेला उपस्थितांना काही बोलायचं असेल तर त्यांना एक संधी देण्यात आलेली होती. त्याच अनुसरून मी काही गोष्टी बोलू इच्छित होतो. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं मी त्या वेळेला जॉईन होऊ शकलो नाही. त्यामुळे माझे जे काही विचार होते की या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना व्यक्त करावेत असं मी ठरवलं आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी आपल्याला पाठवित आहे. मित्रांनो, सुधाकर आव्हाड सरांनी संविधानाची जडणघडण या विषयावर अतिशय सुरेख माहिती आपल्याला दिलेली आहे. संविधानाची रचना कशी झाली याची सर्व पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे. संविधानातील सर्व तरतुदी विचारात घेता अतिशय चांगले संविधान हे आपल्या मागच्या पिढीने तयार केलेलं आहे. मी जगातल्या ऑलमोस्ट सर्व विकसित देशामध्ये व्हिजिट्स केलेली आहे. गरजेपुरता त्या देशाच्या संविधानाचा अभ्यासही केलेला आहे आणि आपल्या देशाच्या संविधानाची तुलना पण केलेली आहे. त्यात असं लक्षात आलं की आपले संविधान हे खरंच संपूर्ण जगामधलं उच्च प्रतीचं संविधान आहे. प्रश्न एवढाच आहे की या संविधानाप्रमाणे आपण वागतो का? हे जे काही सर्व पॉलिटिशियन्स आहेत या संविधानात धरून वागतात का हा पहिला प्रश्न येतोय. त्यात आजचा व्हिडिओ मी या संविधानामधल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधील आर्टिकल 50 यापुरताच आपल्यासमोर मी करीत आहे. संविधानाच्या आर्टिकल 37 ते 51 मधील तरतूद ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या संदर्भातली आहेत. त्यामध्ये आर्टिकल 50 जे आहे ते असं आहे की दी स्टेट शॅल टेक स्टेप्स टू सेपरेट ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह इन दी पब्लिक सर्व्हिसेस ऑफ दी स्टेट. म्हणजे स्टेटमधल्या ज्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत त्याची ज्युडिशियल सिस्टीम जी आहे ही ॲडमिनिस्ट्रेशनकडे म्हणजे प्रशासनाकडे न ठेवता ज्युडिशियरीकडे ठेवण्यात यावी, म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्थेकडे ठेवण्यात यावी. फार दूरदृष्टीचा विचार करून आर्टिकल 50 या कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि त्याला धरून आपण देशातली सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, लेबर, इंडस्ट्रियल, कोऑपरेटिव्ह सर्व कोर्ट हे स्वतंत्ररित्या ज्युडिशियरीकडे दिलेले आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण हे स्वतंत्ररित्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांचं असतं. त्यामध्ये प्रशासनाला ढवळढवळ करायचा अधिकार नसतो. त्यामुळे ज्युडिशियरीचं जे काही काम चाललेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे. काही एक्सेप्शनल मॅटर सोडून द्या बरं का. परंतु जगामध्ये भारतीय ज्युडिशियल सिस्टीमचं खूप मोठं नाव आहे. किती वेळा रुलिंग पार्टीच्या अगेन्स्टही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने फाइंडिंग्स दिलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध निर्णय दिलेले आहेत, कुठल्याही दबावाला बळी न पडता. त्यामुळे आपल्या देशाची ज्युडिशरी स्ट्रॉंग आहे म्हणूनच आपला देश व्यवस्थित चाललेला आहे हे यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. प्रश्न राहिला क्वासी ज्युडिशियल सिस्टीम, ज्याला आपण अर्धन्यायिक व्यवस्था म्हणतो, ती मात्र आपण प्रशासनाकडेच ठेवलेली आहे. ती काही ज्युडिशियरीकडे स्वतंत्ररित्या काही दिलेली नाही. एक उदाहरण मी सांगतो कारण माझा विषय रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी जास्त येतो, तर मी आपल्याला फक्त रेव्हेन्यू डिपार्टमेंटबद्दलच सांगू इच्छितो. रेव्हेन्यू जे कायद्यानुसार जे काही मॅटर्स आहेत ते रेव्हेन्यू प्रशासनाकडेच चालले जातात. म्हणजे त्यामधले महाराष्ट्र लायब्ररी कोड खालचे मॅटर असतील किंवा सिलिंग कायद्याखालचे मॅटर असतील, कन्सॉलिडेशन कायद्याखालचे, टेनन्सी कायद्याखालचे असे वेगवेगळे मॅटर्स असतील. बहुतांशी कायद्यामध्ये सुरुवातीला तहसीलदार किंवा तहसीलदारपेक्षा कमी प्रतीचा असलेला अधिकारी काहीतरी ऑर्डर्स करतो.
त्याच्यावर अपील चालतं उपजिल्हाधिकारी याच्याकडे, त्याच्यावर सेकंड अपील होतं ॲडिशनल कलेक्टर किंवा कलेक्टर यांच्या पुढे होतं, त्याच्यावर रिव्हिजन होतं. पहिलं रिव्हिजन सेक्शन 257 खाली ते कमिशनरकडं म्हणजे ॲडिशनल कमिशनरकडं होतं आणि सेकंड रिव्हिजन होतं ते मंत्रालयात होतं. आपण हा टप्पा पार न पडता जर डायरेक्ट हायकोर्टात गेलो रिट पिटिशनमध्ये, तर हायकोर्ट डायरेक्शन येते की यू फॉलो ॲप्रोप्रिएट रेमेडी. म्हणजे तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात येऊ शकत नाही, तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करावी लागते. आणि हे जे काही प्रशासकीय अधिकारी असतात, मग तो तहसीलदार असो, डेप्युटी कलेक्टर असो, ॲडिशनल कलेक्टर असो, कमिशनर असो, यांना पहिली गोष्ट म्हणजे कायद्याचं ज्ञान नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या परिस्थिती फार वाईट आहे, सांगायला शरम वाटते. माझा 2004 पासून मंत्रालयात सतत संपर्क आहे. मी 2004 पासून आत्तापर्यंत जे काही कॅबिनेट मिनिस्टर आणि स्टेट मिनिस्टर पाहिलेत रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे, ते ऑलमोस्ट सर्व पक्षाचे मिनिस्टर मी पाहिलेले आहेत. एक मात्र साम्यता आढळलेली आहे की त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा मला काय आढळलेला नाही. फार मी या व्हिडिओमध्ये वैयक्तिक कोणाविरुद्ध बोलू शकत नाही का तो माझा हेतू नाही आहे. मला सिस्टीमबद्दल बोलायचं आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो करोडो रुपयाचं करप्शन केलं जात आहे. त्यामुळे अधिकारी प्राईम पोस्ट घेण्यासाठी संबंधितांना लाखांनी कोटींनी रुपये करप्शन स्वरूपात देतात आणि ते करप्शन जनतेकडून वसूल करत बसतात. आज परिस्थिती अशी झालेली आहे की एकही महसूल अधिकारी तुम्हाला स्वच्छ नॉन करप्ट सापडणार नाही. एक्सेप्शन असू शकतं एखादं, परंतु ऑलमोस्ट सर्व महसूल अधिकारी तुम्हाला करप्ट सापडतील. प्रत्येक महसूल प्रकरणामध्ये करप्शन दिल्याशिवाय निर्णय होत नाहीत किंवा वरून मंत्रालयातून प्रेशर आणल्याशिवाय निर्णय होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. एक तर खालून तरी प्रेशर पाहिजे म्हणजे करप्शन दिलं पाहिजे, किंवा वरून तरी प्रेशर पाहिजे म्हणजे मंत्रालयातून तरी प्रेशर आलं पाहिजे, तरच त्या मॅटरमध्ये निर्णय होतात, अशी परिस्थिती आहे. आणि क्लायंट जो काय आहे, लिटिगंट जो काय आहे, तो रिझल्ट ओरिएंटेड झालेला आहे. एनीहाऊ त्याला रिझल्ट पाहिजे आहे. मग तो काही करील, पैसे उभं करून देईल, कोणालाही देईल, कसंही करील, किंवा पॉलिटिकल प्रेशर आणून निर्णय करून घेईल, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे. याचा लँड माफिया जे काय आहेत त्याचा फार गैरफायदा घेत आहेत. रेव्हेन्यू मशिनरीला हाताशी धरून, पॉलिटिशियनला हाताशी धरून लँड ग्रॅबिंगचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहेत. त्यामुळे ही जी काही क्वासी ज्युडिशियल सिस्टीम आहे, म्हणजे ज्याला आपण अर्धन्यायिक स्वरूपाचे प्रकरण म्हणतो, हे ॲडमिनिस्ट्रेशनकडे ठेवणे हे अतिशय घातक निर्माण झालेलं आहे. म्हणून माझं असं सबमिशन आहे की कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 50 मध्ये जर स्पेसिफिक तरतूद आहे की दी स्टेट शॅल टेक स्टेप्स टू सेपरेट ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह इन पब्लिक सर्व्हिसेस ऑफ दी स्टेट. पब्लिक सर्व्हिसेस हा महत्वाचा शब्द त्यामध्ये वापरलेला आहे. पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे सर्व पद्धतीच्या सर्व्हिसेस जे शासकीय स्तरावर दिल्या जातात. मग तुम्हाला सिव्हिल नेचरचा इश्यू असेल, क्रिमिनल नेचरचा असेल, तुमच्या प्रॉपर्टीबद्दलचे काही इश्यूज असतील, कुठल्याही स्वरूपाचे इश्यूज ते पब्लिक सर्व्हिसेसमध्ये काउंट केले जातात. त्यामुळे अशी जे काही अर्धनैतिक स्वरूपाचे मॅटर्स आहेत ते सुद्धा पब्लिक सर्व्हिसेसमध्येच कव्हर होत आहेत. त्यामुळे अशी जे काही महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड खालचे जे काही मॅटर्स आहेत ते जर आपण प्रशासनाकडे न ठेवता ज्युडिशियरीकडे देता आले तर त्याचा विचार होणं गरजेचं आहे. त्याबाबत मी असं सुचवू इच्छितो, कारण साधारणपणे 2012 किंवा 14 मध्ये अहमदनगर बार असोसिएशनने कमिटी फॉर्म केलेली होती. रेव्हेन्यूमध्ये जे काही भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे त्यातून काय मार्ग काढता येईल याच्या दृष्टीने कमिटी फॉर्म केलेली होती. मी त्या कमिटीचं मुख्य म्हणून काम करत होतो. आपल्या बारमधल्या असंख्य वकिलांनी त्या प्रोसेसमध्ये पार्ट घेतला होता आणि खूप चांगला अहवाल आपण तयार केला होता. तो अहवाल त्यावेळी जे कोणी महसूल मंत्री होते त्यांच्यापुढे आपण सादर केला होता. त्यामध्येही आपण असं सबमिशन केलं होतं की महसूल यंत्रणा ही जी काही आहे त्यामधले क्वासी ज्युडिशियल नेचरचे जे मॅटर्स आहेत
त्यामधले ॲपेलेट पॉवर्स सर्व सिव्हिल कोर्टाला द्यावेत. त्या दृष्टीने महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये आवश्यक त्या अमेंडमेंट्स करण्यात याव्यात. त्याला करायचं काय आपल्याला? लँड रेव्हेन्यू कोडच्या 247 सेक्शन खाली अपील अँड ॲपेलेट अथॉरिटीची जी काही प्रोव्हिजन आहे त्यामध्ये एक शेड्यूल दिलेलं आहे. कुठल्या निर्णयाच्या विरुद्ध अपील कोणाकडे केलं जाईल. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की जिथे तहसीलदार किंवा त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांनी काही निर्णय दिला असेल तर त्याच्यावर जे पहिलं अपील जे होईल ते सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्याकडे होईल. सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांनी दिलेल्या अपिलामधील निर्णय जर कोणाला मान्य नसेल त्याच्यावर सेकंड अपील जे होईल ते डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे होईल आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे दिलेला निर्णय जर मान्य नसेल तर त्याच्यावर रिव्हिजन जे होईल ते हायकोर्टात होईल. असं जर केलं तर लोकांना योग्य तो न्याय मिळेल आणि विनाकारण लँड माफियांना जे काही महत्त्व आलेलं आहे किंवा जे काही पोलीस यंत्रणेवर लोड आलेला आहे कामाचा, सिव्हिल न्यायालयावर लोड आलेला आहे, क्रिमिनल कोर्टावर लोड आलेला आहे, विनाकारण रेकॉर्ड ऑफ राईटमध्ये चुकीच्या नोंदी झाल्यामुळं तो सुद्धा कमी होणार आहे. याचा विचार पूर्वी सुद्धा बार काउन्सिलने केला होता असे मला सांगण्यात आलेलं आहे. बार काउन्सिलने तात्कालीन जे कोणी रेव्हेन्यू मिनिस्टर सीएम असतील त्यांच्याकडे बाजू मांडलेली होती, परंतु त्याचा काही विचार केला गेलेला नाही आहे. मी सुद्धा माझ्या वैयक्तिक लेवलवर सुद्धा मिनिस्टर लेवलवर खूप प्रयत्न केले, परंतु त्याला कुठलाही दाद कोणी दिलेली नाही आहे. आता शासनाने महसूल कायद्यामध्ये काही दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने कमिटी फॉर्म केलेली आहे. त्या कमिटीचे अध्यक्ष चेअरमन जे आहेत ते उमाकांत दागट, सेवानिवृत्त कमिशनर महसूल हे त्या कमिटीचे चेअरमन आहेत. त्या कमिटीपुढे मी असंख्य सूचना मांडलेल्या आहेत. लँड रेव्हेन्यू कोड असेल, टेनन्सी असेल, सीलिंग असेल, कन्सोलिडेशन असेल, या सर्व कायद्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे मी सुचवलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आर्टिकल 50 प्रमाणे ॲपेलेट पॉवर सिव्हिल कोर्टाला द्यावेत असंही मी सुचवलेलं आहे कमिटीपुढे. त्या कमिटीपुढे माझं ओरल सबमिशनही खूप झालेलं आहे, प्रेझेंटेशन झालेलं आहे. तुझं 1.5 तासाचं मी प्रेझेंटेशन केलेलं आहे. कमिटीने सुद्धा माझं प्रेझेंटेशन पाहता खूप गोष्टी स्वीकारलेल्या आहेत की त्यांनी स्पष्ट कबूल केलं की आपण खूप चांगल्या गोष्टी आमच्यासमोर मांडलेल्या आहेत. परंतु आर्टिकल 50 जे काही मी मांडलेलं आहे त्याचा विचार कमिटी किती करेल आणि त्यांच्या अहवालात काय नमूद करेल मला सांगता येत नाही आज. म्हणून मी सर्व आपल्या वकिलांना अशी विनंती करतो की हे इलेक्शन जाऊन द्या, पार्लमेंट इलेक्शन, त्याचं नाहीतर आपल्या मागणीचा पॉलिटिकली चुकीचा विचार काही लोक करतील. आपला तसा काही हेतू नाही आहे. कोणाला हर्ट करणं, कोणाला इजा करणं आपला हेतू नाही आहे, परंतु सिस्टीममध्ये सुधारणा करणं आपला हेतू आहे. त्यामुळे आपण सर्व वकिलांनी जर एक संघर्ष उभा केला की महसूल यंत्रणेमध्ये जे काही क्वासी ज्युडिशियल नेचरचे जे मॅटर चालतात त्याचे ॲपेलेट पॉवर्स सर्व सिव्हिल कोर्टाला द्यावेत अशी जर आपण एक मूवमेंट सुरू जर केली, एक आंदोलन सुरू केलं तर त्याला काहीतरी एक मूर्त स्वरूप प्राप्त होईल असं दिसतंय. कारण गव्हर्नमेंटकडे खूप वेळा वेगवेगळे कायदे करावेत अशी सूचना आपण मांडलेली आहे. जसं लँड ग्रॅबिंग ॲक्ट आहे, गुजरातने केला, गुजरात शासनाने केलेला आहे. गुजरात लँड ग्रॅबिंग प्रिव्हेन्शन ॲक्ट 2020चा कायदा केलेला आहे. तो त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा करावा कायदा, परंतु गव्हर्नमेंट काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता रिसेंटली अहमदनगर बार असोसिएशन आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या वकिलांनी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी खूप काही आंदोलन केले, सर्व केलेलं आहे, परंतु शासन स्तरावर त्याची काही गांभीर्याने दखल घेतली जात नाही आहे. त्यामुळे वकील वर्ग एक समाजातला श्रूड वर्ग आहे, जबाबदार वर्ग आहे. म्हणून वकील वर्गाने जर काही गोष्टीवर जर मुवमेंट सुरू केलं तर त्याला काही मूर्त स्वरूप प्राप्त होतं असं निश्चित मानायला काही हरकत नाही. त्यामुळे मी असं सर्व वकिलांना विनंती करेल की आता पार्लमेंट इलेक्शन प्रोसेस होऊन द्या. पार्लमेंट इलेक्शन झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या कोर्टामध्ये याच्यावर चर्चासत्र घडवू आणि महाराष्ट्राचे संपूर्ण वकील वर्गाने यामध्ये एक चळवळ उभी करून महसूल कायद्याखालील जी काही अर्धन्यायिक स्वरूपाची यंत्रणा आहे त्याचे सर्व कामकाज हे आपण ज्युडिशियरीकडे कसं देता येईल आर्टिकल 50ला धरून याच्यावर आपण एक मुवमेंट सुरू करू अशी मी सर्वांना विनंती करतो आहे. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे.
आज माझी 43 इयर्सची प्रॅक्टिस आहे. नाव आय एम रनिंग 68. आय मे से दॅट आय एम डुईंग इट फॉर नेक्स्ट जनरेशन ॲट लार्ज, नॉट फॉर माय सेल्फ. कारण मी समाधानी, मला काही त्यात काही विशेष रुची व्यक्तिगत स्वरूपाची नाही आहे. परंतु इतक्या वर्ष आपण जे काही न्यायव्यवस्थेत काम केलेलं आहे, आपण जे अनुभव घेतलेले आहेत, ते पुढच्या जनरेशनसाठी शेअर करून त्यांच्यासाठी काही करावं अशी मनापासून इच्छा आहे. त्यामुळं मी मुद्दाम हा व्हिडिओ आपल्याला देत आहे. कदाचित गुरुवर्य सुधाकरराव आव्हाड सर यांच्या लेक्चरच्या वेळेला मला जर जॉईन होता आलं असतं, माझं 2 शब्द ऐकवायला, तर कदाचित हा व्हिडिओ काढायची मला वेळ आली नसती. त्यामुळे माझ्या वेळेचा पॉलिटिकली कोणी विचार करू नये आणि पार्लमेंट इलेक्शन झाल्यानंतर आपण जरूर याचा गांभीर्याने विचार करू. नमस्कार.